नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 5 तगडे उमेदवार रिंगणात उतरल्यानं तालुक्यातील 150हून अधिक गावात चुरशीनं मतदान पार पडलं. गेल्या वेळीपेक्षा मतदारांमध्ये सर्वत्र उत्साह दिसून आला. चंदगड तालुक्यातील हलकर्णी व तुडे येथे सायंकाळी 7 ते 7:30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. तालुक्यात जवळपास 77% मतदान झाल्याचं दिसतंय. महायुतीकडून आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून डॉक्टर नंदाताई बाभुळकर, जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मानसिंग खोराटे, अपक्ष शिवाजीराव पाटील, आप्पी उर्फ विनायक पाटील या प्रमुख उमेदवारांमुळे यंदा विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली. 2019ला 2,20,547 असे एकूण 68.64% मतदान झालं होतं. यामध्ये वाढ झाली असून महाविकास व महायुतीत झालेली बंडखोरी, त्याचबरोबर अपक्षाने देखील मुख्य उमेदवारांची डोकेदुखी वाढवली. घराणेशाही, दौलत कारखाना, सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभारणी, रोजगार, एव्हीएच प्रकल्प, स्थानिक मुद्दे या मुद्द्यांमुळे ही निवडणूक अधिक रंगली. बुधवारी सकाळपासूनच सगळ्याच मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. ज्येष्ठ मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी सर्वच गटाचे कार्यकर्ते धावपळ करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आमदार राजेश पाटील यांनी सहकुटुंब म्हाळेवाडीत सावर्डे येथे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर व माजी आमदार संध्यादेवी कोपेकर यांनी कानडेवाडीत, अपक्ष उमेदवार आप्पी उर्फ विनायक पाटील यांनी महागावमध्ये, तर मानसिंग खोराटे यांनी हालेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया संपताच अनेक जण आकडेवारीत दंग झाले होते. वाढलेली टक्केवारी व बंडखोरी कुणाच्या पत्त्यावर पडणार की बंडखोरच बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. प्रथम निवडणुकीत अधिक चुरस वाढल्यानं ग्रामपंचायतीप्रमाणे एक मतदान बाहेरून आणण्यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रभावी नियोजन केलं होतं. त्यामुळेच मतदानाच्या एकूण टक्केवारीत वाढ झालेली दिसते.